चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनात स्वागत आहे। मी शीतल तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनात स्वागत करते। तर सगळ्यांना माहिती आहे की काल कार्तिकी एकादशी झाली आहे। वर्षातली दुसरी मोठी एकादशी असते। पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी। आणि सगळ्यांनी याचे व्रत केले, काल उपवास केला असेल आणि त्यांच्या ज्या काही सेवा सांगितल्या होत्या मी मागच्या व्हिडिओमध्ये त्या सेवा पण केलेल्या असतील, ते मंत्रजप देखील केलेले असतील। मी स्वतः ती सेवा केलेली आहे, मंत्रजप केलेला आहे, तुम्ही देखील केलेला असेल। तर आता आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुम्हाला अतिशय म्हणजे हा न चुकता एकही कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तेवढाच हा म्हणजे जी काही सेवा किंवा तोडगा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी, तो पण अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय म्हणजे त्याची जी प्रचिती आहे ती खूप लोकांना आलेली आहे, मला पण आलेली आहे। त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, आजची माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर आता कार्तिक एकादशी पासून कार्तिक महिन्याला सुरुवात होऊन जाते, म्हणजे त्याचबरोबर तुळशी विवाहाला देखील प्रारंभ झालेला आहे। तुळशी विवाह प्रारंभ झाला आणि आता येणारी रविवारी जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्याचं देखील एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण की या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं आपल्याला दर्शन मिळत असतं। वर्षातून एकदाच ही संधी आपल्या सगळ्यांना मिळत असते, मग ती पुरुष असो स्त्री असो, सगळ्या लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना दर्शन घेण्याची संधी फक्त वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला किंवा कार्तिक स्वामी दर्शन जे असतं त्या दिवशी, म्हणजेच कार्तिक स्वामी पूजन असं म्हटलं जातं। त्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याची म्हणजे संधी मिळत असते। अतिशय ही म्हणजे म्हणतात की म्हणजे ना खूपच कमी भेटणारी संधी आहे, त्याच्यामुळे ही संधी दवडू नका प्रत्येकाने। आणि आवर्जून रविवारी सगळ्यांना सुट्टी असेल, आपल्या घरातल्या पुरुषांना देखील सुट्टी असेल, त्याच्यामुळे नक्की सगळ्या सहपरिवार सगळ्यांनी जिथे कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तुमच्या जवळपास तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या। खूप गर्दी तर असेल पण नक्कीच दर्शन घ्या, थोड्या सेकंदासाठी का होईना पण मूर्ती समोर जाऊन फोटो समोर जाऊन तुम्हाला एक तोडगा करायचा आहे, तो तोडगा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर अजून आपल्या केंद्रामध्ये देखील कार्तिक स्वामींचं दर्शन देण्यात येतं, प्रत्येक केंद्रामध्ये देण्यात येतं। त्याच्यामुळे तिथे पण तुम्ही चौकशी करा की 2 पौर्णिमा असल्यामुळे रविवारी कार्तिक स्वामींचं दर्शन मिळेल की 26 तारखेला मिळेल की 27 तारखेला, ते पण तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या, तुमच्या केंद्रामध्ये जवळच्या विचारून घ्या आणि नक्की न चुकता कार्तिक स्वामींचं या दिवशी सहपरिवाराने तुम्ही दर्शन घ्या। आणि तोडगा काय करायचा आहे तो पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याचबरोबर म्हणजेच कार्तिक स्वामींचं जी काय म्हणजे हा जर तोडगा तुम्ही या दिवशी जर केला तर खरंच सांगते त्याचं महत्त्व म्हणजे काय ना तुम्हाला सांगू शकेन। वर्षभर त्याची महती आपल्या सोबत राहणार आहे, त्याचा म्हणजे कार्तिक स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबत राहील हा तोडगा जर केला तर। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर कार्तिक स्वामी पूजन किंवा त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, तर ही आहे 26 नोव्हेंबरला। आणि असं आता 2 पौर्णिमा आलेल्या आहेत अर्ध्या म्हणजे 26 नोव्हेंबरला आणि 27 नोव्हेंबरला। तर 26 नोव्हेंबरला पौर्णिमा जी आहे त्रिपुरा पौर्णिमा ही दुपारी 3:54 सुरू होणार आहे। ती 27 तारखेला म्हणजे 27 नोव्हेंबरला सोमवारी दुपारी 1:35 असणार आहे। तर अशा प्रकारे ही त्रिपुरारी पौर्णिमा असणार आहे, तिथी तुम्हाला कळाली असेलच। त्याचबरोबर आता तुम्हाला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, तर सत्यनारायण पूजन हे तुम्हाला रविवारीच करायचं आहे, 26 नोव्हेंबरलाच करायचं आहे, प्रदोष काळी। म्हणजे दुपारी चालू झाली पौर्णिमा 3:54 जर रविवारी चालू झाली पौर्णिमा, तर त्या दिवशी तुम्हाला रविवारी संध्याकाळी प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करायचं असतं, त्याच वेळेस करा, अतिशय उत्तम असेल। ज्यांना शक्य नाही रविवारी त्यांनी सोमवारी सकाळी करू शकता, पण दुपारी 1:35 अगोदर म्हणजे 1:30 वाजायच्या अगोदर तुम्हाला सत्यनारायण पूजन करावं लागेल। ज्यांना रविवारी शक्य नाही त्यांनी सोमवारी सकाळी करू शकता, पण रविवारी संध्याकाळी प्रदोष काळात केलेली सत्यनारायण पूजन ही अतिशय फलदायी ठरेल, कारण की या दिवशी आपल्याला लक्ष्मी नारायणाची पूजा देखील या दिवशी पूजा मांडणी देखील खूप जण करतात, पूजा सेवा अर्चा करतात। त्याचबरोबर या दिवशी सत्यनारायण पूजन करण्याला पण अतिशय जास्त महत्त्व आहे, त्याच्यामुळे ही संधी चुकवू नका। जे कोणी अजूनही सत्यनारायण पूजन करत नसतील, ज्यांनी सुरुवात केली नसेल दर महिन्याच्या पौर्णिमेला हे सत्यनारायण पूजन करणे घरच्या घरी, तरी नक्कीच सुरुवात करा या पौर्णिमेपासून। अतिशय म्हणजे ना तुम्हाला सांगते अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे आणि खूप लोकांना याचे अनुभव येत आहेत आणि आलेले आहेत, माझ्यापासून सगळ्यांपर्यंत जे सत्यनारायण पूजन करत आहेत ते। तर चला आता तुम्हाला महत्त्व सांगते कार्तिक स्वामी पूजन या दिवशी असतं। तर या दिवशी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्तिक महिन्याला अतिशय महत्त्व दिलेले आहे। या महिन्यामध्ये म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये प्रामुख्याने माता लक्ष्मीचं आणि त्याचबरोबर विष्णू देवतेचं पूजन करण्याला प्रामुख्याने महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर या कार्तिक महिन्यामध्ये जे काही आपण म्हणजे कार्तिक एकादशी पासून जे तुळशी विवाहाला प्रारंभ होतो त्याची समाप्ती देखील या त्रिपुरारी पौर्णिमेला होत असते। या 3-4 दिवसातच आपल्याला तुळशी विवाहाचा जे काही तुळशी विवाह ज्यांच्या घरी होत असतात त्यांनी तुळशी विवाह करून घ्यायचा असतो। त्याचबरोबर या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी देखील म्हटलं जातं। या दिवशी प्रामुख्याने शिव मंदिरात म्हणजे शंकरांच्या मंदिरातच
घरातच नाही तर आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणामध्ये, सगळ्याच ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते. कारण की या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. म्हणून भगवान शंकराला त्रिपुरारी म्हणून देखील संबोधलं जातं, म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं ओळखलं जातं. त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच या त्रिपुरारी पौर्णिमेला सगळ्यांना माहिती असेल, या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांच्या मंदिरात त्रिपुरी वात जी असते ती वात लावायची प्रथा आहे. खूप जण ही वात लावतात. या दिवशी जर तुम्ही दीपदान केलं तर त्याला पण अतिशय महत्त्व असणार आहे. त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही होम, हवन, यज्ञ, दीपदान, त्याचबरोबर गोरगरिबांना दान असेल, नंतर त्याचबरोबर तुम्ही म्हणजे सकाळी उठून गंगा स्नान केलं तर त्याला पण अतिशय महत्त्व आहे, अतिशय जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. खूप जण या दिवशी सत्यनारायण पूजन तर करतात, पण जिथे करत नाही तिथे माता लक्ष्मी आणि विष्णू म्हणजेच लक्ष्मीनारायणांची पूजा देखील मांडणी केली जाते. कारण की त्रिपुरारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची ही पौर्णिमा आहे. आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजन चं पण महत्त्व आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षभर कार्तिक स्वामींचं आपल्याला दर्शन मिळत नाही, कोणालाही भेटत नाही. कारण की कार्तिक स्वामींनी असं सांगितलेलंच होतं की जे कोणी माझं जी स्त्री वर्षभर माझं दर्शन करायला येईल, तिला पुढचे 7 जन्म म्हणजे तिला विवाहित म्हणजे जे काही सौभाग्य आहे ते प्राप्त होणार नाही. ती विधवा म्हणूनच राहील किंवा तिला सौभाग्य म्हणजे म्हणतो की सौभाग्यवतीचं जो असतं वरदान ते मिळणार नाही 7 जन्मामध्ये. त्याचबरोबर जो कोणता पुरुष माझं वर्षभरात कार्तिक स्वामींचं वर्षभरात जो कोणता पुरुष दर्शन घेईल, वर्षभरामध्ये दर्शन घेईल किंवा दर्शन होईल त्याला माझं, तर त्याला 7 जन्म, येणाऱ्या 7 जन्मात दरिद्रीपणा त्याला उपभोगावा लागेल असं त्यांनी शाप दिला होता. त्याच्यामुळे वर्षभर कार्तिक स्वामींचं जे मंदिर आहे ते बंद असतं, कोणालाही दर्शन दिलं जात नाही. प्रामुख्याने स्त्रियांना तर नाहीच नाही, वर्षभर दर्शन भेटत नाही स्त्रियांना. पण वर्षातून हा एकच दिवस असतो, कार्तिक स्वामी पूजन हा एकच असा दिवस असतो ज्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे सगळ्यांना, म्हणजेच ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांना, म्हणजे विधवा स्त्री असेल, कुमारिका असेल, सौभाग्यवती स्त्री असेल, सगळ्यांना दर्शन घेण्यासाठी मुभा असते, सगळ्यांना दर्शन मिळत असतं. आता ज्यांच्या घराजवळ मंदिर आहे कार्तिक स्वामींचं ते तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता. पण ज्यांच्या घराजवळ मंदिर नाही आहे कार्तिक स्वामींचं, त्यांनी आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन त्या दिवशी दर्शन घ्यायचं आहे. कारण की आपल्याला एवढी सोय आपल्या परमपूज्य गुरुमांनी आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये करून दिली आहे की कार्तिक स्वामी पूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचं सकाळपासून पूजन म्हणजे सकाळी पूजन केलं जातं, त्यांचा अभिषेक, फोटोंची पूजा वगैरे केली जाते, पंचोपचार सगळं नैवेद्य वगैरे पूजा आरती केली जाते. आणि त्या दिवसभरामध्ये संध्याकाळी रात्रीपर्यंत कार्तिक स्वामींचं दर्शन हे आपल्या सगळ्यांसाठी खुलं केलं जातं. अक्षरशः रांगाच्या रांगा लागतात आपल्या केंद्रामध्ये दर्शन घेण्यासाठी. कारण की वर्षभरातून ही एकच संधी आपल्याला मिळत असते कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आणि असं म्हटलं जातं की कार्तिक स्वामींचं जर आपण वर्षातून एकदा जरी दर्शन घेतलं ना तर वर्षभर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे योग येत असतात. आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक प्रॉब्लेम असतील, लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे दूर होण्यास आपल्याला मदत होते कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यामुळे. फक्त श्रद्धा हवी बरं का, फक्त श्रद्धा हवी आणि ती आहेच तशी. तुम्हाला अजून एक महत्त्व माहिती असेल कार्तिक स्वामींचं, भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून कार्तिक स्वामींना ओळखलं जातं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे मोठे बंधू म्हणून पण कार्तिक स्वामींना ओळखलं जातं. तर तुम्हाला सगळ्यांना याची माहिती आहेच. आता तुम्हाला तोडगा काय करायचा तो सांगते मी या दिवशी. तर ज्या दिवशी कार्तिक स्वामींचं पूजन आहे म्हणजे येत्या 26 नोव्हेंबरला रविवारी कार्तिक स्वामी पूजन आहे, त्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचं जे मंदिर आहे ते खूप कमी प्रमाणात तुम्हाला भेटेल कुठे, पण जिथे कुठे केंद्र आहे तुमच्या त्या केंद्रात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आणि तुम्ही वेळ ओळखून घ्या तुम्हाला, म्हणजे किंवा वेळ विचारून घ्या की तुम्हाला केंद्रामध्ये कधी चालू होणार आहे ते कार्तिक स्वामींचं दर्शन. ती तुम्ही केंद्रामध्ये विचारून घ्या आणि त्या टायमिंगला केंद्रामध्ये जायचं आहे. पण जाण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे ते पण सांगते तुम्हाला. एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर, अगरबत्तीचा पुडा घ्यायचा आहे, तो घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 मोरपीस घेऊन जायचे आहेत. 2 मोरपीस घेऊन जा. 2 मोरपीस घेऊन गेले तरी चालेल किंवा 1 मोरपीस घेतलं तरी चालेल. 2 मोरपीस मी का म्हणते, कारण की एक मिस्टरांचा मोरपीस ते दर्शन घेते, त्यांचा 1 मोरपीस आणि एक आपण घेऊन जाणार. किंवा आपल्या घरामध्ये 2 जावा असतील तर त्या समजा तर जावेचा 1 मोरपीस तिला तिच्या हातामध्ये द्या आणि तुम्ही तुमचं घ्या. आणि तिला सुद्धा म्हणजे नारळ, खडीसाखर, अगरबत्ती जे आहे ते जे
घरातल्या म्हणजे जावानी वेगवेगळं घ्या आणि जर मिस्टर आणि म्हणजे तुम्ही नवरा बायको जाणार असेल तर एकच नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घ्या, पण 2 मोरपीस घ्या, असं करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक 10 रुपयाची कोरी नोट घ्यायची आहे. कॉईन चालणार नाही, 10 रुपयाची कोरी नोटच तुम्हाला या तोडग्यासाठी चालणार आहे. तर एवढं साहित्य तुम्हाला केंद्रामध्ये जायच्या आधी घेऊन जायचं आहे. तर तिथे फोटो मांडलेला असतो आपल्या केंद्रामध्ये. कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही पण जाऊन हा तोडगा करू शकता. पण तिथे जाऊन तो जो मंत्र म्हणायचा असतो दर्शन घेताना, तो तिथे म्हटला जातो की नाही माहिती नाही मला. त्याच्यामुळे दर्शन तर कार्तिक स्वामींचं तुम्ही मंदिरात जाऊन घ्या, त्यांच्या चरणावरती डोकं टेकवून, माथा टेकवून. पण त्याचबरोबर केंद्रामध्ये जर जाऊन तुम्ही दर्शन घेतलं, तिथे एक मंत्रोच्चार मंत्र आपल्याकडून म्हणून घेतला जातो. ज्यावेळेस रांगेत जाऊन आपण दर्शन घेतो आणि तिथे फोटोसमोर आपल्याला बसवलं जातं, केंद्रामध्ये कार्तिक स्वामींच्या फोटोसमोर बसवलं जातं आणि तिथे आपल्या जे हातामध्ये खडीसाखर आहे, नारळ आहे, अगरबत्ती आहे, ते तिथे आपल्याला ठेवायचं असतं. कारण की हा कुठल्या प्रकारचा नवस नाही आहे, तर एक प्रकारचं म्हणजे एक आपल्याला म्हणजे आपण म्हणजे ते ठेवून आपल्याला सांगायचं आहे की आमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्ष्मी प्राप्तीचे किंवा आर्थिक जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा आमच्यावरती जे कर्जाचा डोंगर आहे तो लवकरात लवकर कमी व्हावा, यासाठी तुम्हाला हे नारळ आणि खडीसाखर, अगरबत्ती ठेवली आहे. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मीचा योग, पैशांचा ओघ जो आहे तो कधीही कमी होऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ते नारळ, खडीसाखर, अगरबत्ती त्यांच्या फोटोसमोर ठेवायची आहे. आणि जे मोरपीस आहेत ते मिस्टरांच्या एक हातात द्यायचं आहे. ते दर्शन घेतील त्यावेळेस तो मंत्र म्हणून ते मोरपीस इथे लावतील. पण तुम्ही आणि म्हणजे मिस्टर बसतील किंवा तुम्ही, पण ज्यावेळेस मोरपीस हातात घ्याल तो मोरपीस तुम्हाला तिथे काय करायचा आहे, कार्तिक स्वामींच्या चरणावरती तो तुम्हाला तिथे स्पर्श त्यांचा करायचा आहे. तो जो म्हणजे 10 रुपयाची नोट तो मिस्टरांची वेगळी घ्यायची, तुमची वेगळी घ्यायची. आणि जी 10 रुपयाची नोट आणि जो मोरपीस आहे, आता मोरपीस छोटा घेऊ का, मीडियम साईजचा घेऊ का, किंवा जरी मोठा घेतला दुकानातून, पूर्ण जो मोठा मिळतो अख्खा, तो जर घेतला तो म्हणेल की आपण घरात ठेवणार कसा, अडचण होईल, म्हणून ते मधून कट करतात. तर कट करायचा नाही, अख्खाच्या अख्खा तो मोरपीस घ्यायचा आहे. तुम्हाला इथे माझ्या स्क्रीनमध्ये दिसेल की मी माझ्या घरामध्ये मागच्या वर्षी कसा तो मोरपीस लावलेला आहे, तसा तुम्हाला अख्खा पूर्ण तो मोरपीस घ्यायचा आहे. आणि तो कुठेही कट करायचा नाही, कुठून वरून खालून कुठूनही कट करायचा नाही. तो पूर्ण अख्खा मोरपीस घ्यायचा आणि एक 10 रुपयाची कोरी नोट घ्यायची. ती कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना त्यांच्या चरणावरती, फोटोमध्ये चरणावरती त्याचा स्पर्श करायचा आहे. आणि एक मंत्र, तिथे एक सेवेकरी दादा किंवा ताई बसलेले असतात, तो मंत्र आपल्याकडून ते म्हणवून घेतात. तो मंत्र म्हणायचा असतो आणि ती स्पर्श केलेला जो मोरपीस आहे आणि 10 रुपयाची नोट आहे तिथे स्पर्श करायची, आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची किंवा प्रार्थना करायची आणि तिथे मुजरा करून आपल्याला उठायचं आहे. आणि उठून आल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ती जी 10 रुपयाची जी नोट आहे, ती 10 रुपयाची जी नोट आहे, आता ही मागच्या वर्षी बघा मी ही आता माझ्याकडे 20 रुपयाची नोट आहे, कारण की माझ्याकडे 10ची नोट नव्हती, म्हणून मी 20ची कोरी नोट घेऊन गेले होते मागच्या वर्षी कार्तिक स्वामी पूजनला. वर्ष झालेलं आहे. तर त्या नोटेचं असं तुम्हाला केंद्रामध्ये पिरॅमिड करून दिलं जातं, बघू शकता तुम्ही. तिन्ही बाजूनी असं पिरॅमिड करून दिलं जातं तुम्हाला. तुम्ही 10ची नोट घ्या, नसेल तुमच्याकडे 10ची कोरी नोट, तुम्ही 100ची सुद्धा करू शकता. फक्त ती वर्षभर तुम्हाला खर्च करता येणार नाही नोट. त्यामुळे तुम्ही विचार करूनच तुमची जी नोट आहे ती पिरॅमिड करून देतात आपल्याला केंद्रामध्ये आणि कार्तिक स्वामींच्या चरणावरती स्पर्श करून आपल्याला ही पिरॅमिड, आपल्याला नोट आपल्याला दिली जाते. आणि तो मोरपीस जो आहे कार्तिक स्वामीचा चरण स्पर्श केलेला, तो सुद्धा, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. आणि घरी घेऊन आल्यावरती ही जी पिरॅमिड केलेली नोट आहे, ही नोट तुम्ही एकतर तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, पुरुषांनी त्यांच्या पर्समध्ये, स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. कारण की ह्याचा तुम्हाला हा जो तोडगा केला नोटेचा, तर काय होणार आहे, तर पैशांचा ओघ तुमच्याकडे ह्या सतत वर्षभर चालू राहणार आहे. कुठेही प्रकारची आर्थिक परिस्थिती, आर्थिक जी समस्या आहे ती तुम्हाला जाणवणार नाही. घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक प्रॉब्लेम येणार नाहीत आणि पैशाचा ओघ हा तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात चालू राहील. फक्त श्रद्धा, म्हटलं 100% श्रद्धा ठेवून, स्वामींवरती विश्वास ठेवून आणि कार्तिक स्वामींच्या पूजनाला, या पूजनाच्या वेळेस हा जो तोडगा करणार आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेवून हे तोडगे करा. बघा, नक्कीच तुम्हाला 100%चा अनुभव येईल. आम्हाला आलेला आहे, खूप जणांना ह्याचा अनुभव आलेला आहे. आम्ही वर्षानुवर्ष ही आम्ही तोडगा करतो आहे. आणि कार्तिक स्वामींचं जे वर्षातून एकदा दर्शन मिळतं ते दर्शन सुद्धा आम्ही घेतो आहे, सहपरिवार जाऊन दर्शन घेतो. आणि जो मोरपीस जो आहे तो घरी आणल्यावर तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांना माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नसेल सांगते मी त्यांना, की कार्तिक स्वामी जे आहे ते दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्याच्यामुळे आपला जो मोरपीस आणल्यावरती तो मोरपीस तुम्हाला काय करायचा आहे, तो तुम्हाला घरातल्या दक्षिण दिशेला, घराची जी दक्षिण भिंत आहे, दक्षिण दिशेला जी भिंत आहे त्या भिंतीला तुम्हाला तो मोरपीस चिटकवायचा आहे.
आणि असे तो मोरपीस जर आपण आपल्या घरातल्या दक्षिण दिशेला जी भिंत आहे त्याला जर चिटकवला तर आपल्या डोक्यावर जर काही कर्ज असेल, आता आपण खूप प्रकारचं कर्ज घेतो, गाडी घेतली कर्ज म्हणजे आपण कोणी कॅशमध्ये काही घर किंवा गाडी घेत नसतो, त्याच्यामुळे कर्ज लोन काढूनच आपण करत असतो या गोष्टी. तर या सगळे जे काही लोन असेल, कर्ज असेल तुमच्या डोक्यावर, ते फिटण्यासाठी आपल्याला मदत होत असते. फक्त विश्वास ठेवा. परत सांगते, 100% तुम्ही विश्वास ठेवूनच, ह्या श्रद्धा ठेवूनच ह्या गोष्टी, हे तोडगे करायचे आहेत आणि नक्की तुम्हाला अनुभव येईल, वर्षभरात अनुभव येईल. त्यामुळे नक्कीच हा 10 रुपयाच्या पिरॅमिडचा नोटेचा तोडगा आणि 2 मोरपिसांचा जो तोडगा सांगितला आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तो नक्की करायला विसरू नका. आणि वर्षभरात एकदाच आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन मिळत असतं आणि त्यांचं दर्शन भेटल्यामुळे आपल्याला वर्षभर लक्ष्मी प्राप्तीचे योग येत राहतात, आर्थिक परिस्थिती आपली खूप चांगली होते आणि पैशाचा ओघ आपल्या घराकडे येत राहतो हे तोडगे केल्यामुळे. त्याच्यामुळे तोडगे करायला विसरू नका. आणि कार्तिक स्वामींचं येत्या रविवारी 26 नोव्हेंबरला सहपरिवार केंद्रात जाऊन किंवा जिथे कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन घ्या आणि तिथे जो मंत्र सांगितला तो मंत्र म्हणून हे तोडगे करायला विसरू नका. तर आजची ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि असं नाही म्हणणार की शेअर करा व्हिडिओ, पण ही माहिती तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी जे ओळखीचे मित्र मैत्रिणी तर सगळ्यांना सांगा, कारण की कार्तिक स्वामींचं दर्शन वर्षभर भेटत नाही, फक्त वर्षातून एकदाच ही संधी सगळ्यांना भेटत असते. अद्भुत संधी आहे. त्याच्यामुळे ही संधी आणि ही जे तोडगे सांगितले आहे लक्ष्मी प्राप्तीचे आणि कर्ज जे आपल्या डोक्यावर आहे ते कर्ज आपलं पूर्ण उतरण्यासाठी, त्यासाठी अतिशय महत्त्वाचे तोडगे आहेत, ते करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.